आग धावत ये ग अंबाबाई माझे आय, तुझ्या विना मला कुणी न्हाय अंबाबाई, धावत ये ग अंबाबाई माझे आय, तुझ्या विना जगात कोण न्हाय अंबाबाई, धावत ये ग अंबाबाई माझे आय, तुझ्या विना मला कुणी न्हाय अंबाबाई। नमस्कार माऊली, नमस्कार नमस्कार। जगदंबेचा उदो उदो, अंबा भवानीचा उदो उदो, काळूबाईचा उदो उदो। माऊली, आपली ही भूमी ही शिव शक्ती यांची भूमी आहे। जशी आपल्या या भूमीमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग आहेत, तशीच आपल्या भूमीमध्ये 3.5 शक्तिपीठ देखील आहेत। दैत्यांच्या निर्दारणासाठी देवीनं हा जो अवतार घेतला तो आपल्याला हेच सांगतोय की चुकीच्या मार्गाला जाणं, वाम मार्गाला जाणं हे विनाशाकडे जाणं आहे। पण महिषासुराचं त्याच्याकडे लक्षच नाही। म्हणून तर देवीला हा अवतार घ्यावा लागला। ते काय तर म्हणे, या सृष्टीचे सर्व संरक्षक, जे स्वतःचे संरक्षण माझ्यापासून करू शकले नाही, ते या सृष्टीचे संतुलन काय करणार? आजवर तुम्ही आम्हा दैत्यांवर खूप अन्याय केले, परंतु आता नाही। आता इतका काळ जे आम्ही सहन केले, ते सहन करण्याची वेळ तुमची आली आहे। आता तुमच्यापासून सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सर्व काही हिरावून घेण्यात येईल। महिषासूर, तुझे हे वर्तन योग्य नाही। तुला इतका अहंकार आहे तरी कशाचा? शक्तीचा की तुला मिळालेल्या वरदानाचा? पराजित झालेल्या व्यक्तीने या स्वरात भाष्य करू नये। आणि कोण आहे जो मला अडवणार? ज्या अर्थी तुला वरदान मिळालेले आहे त्या अर्थी तुझे प्राक्तन देखील लिहिलेले आहे। माझे प्राक्तन मीच घडविले आहे, कारण मला ज्ञात आहे की स्त्री माझा वध करू शकत नाही। आता सर्वत्र माझे साम्राज्य असणार, मी चालविणार ही सृष्टी। देवेंद्र, आता आपण काय करणार? कोण सुटका करणार यातून? आपली सुटका केवळ त्रिदेवच करू शकतात। हकलावून दे यांना। हे तर स्पष्ट दिसते आहे की श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिघीही अत्यंत क्रोधित आहे। हे आदिशक्ती स्वरूप माँ काली, माँ सरस्वती, माँ लक्ष्मी, आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा अनर्थ होईल। याचाच अर्थ स्त्रीचे महत्व आहे तर आपल्या लेखी तिचे सामर्थ्य आपणास मान्य आहे। पार्वती, हे तुम्हाला देखील ज्ञात आहे, शिव शिवाय शक्ती आणि शक्ती शिवाय शिव तत्व नाही। तरी देखील तुम्ही असे का म्हणत आहात?
कारण त्या महिषासुराने एक भयंकर असा अपराध केला आहे आणि त्याला श्री ब्रह्मदेवांनी वरदान देखील दिले आहेत. आपण असा वर देऊच कसा शकता श्री ब्रह्मदेव? अमरत्व मिळाले नाही म्हणून एका स्त्रीच्या हाती मृत्यू यावा असे त्याने वरदान मागितले. याचाच अर्थ स्त्रीचे मोल त्याच्या लेखी कसपटा समान आहे. आणि आपण त्याला तसा वर दिला देखील. आपण आधी शांत व्हावे. आता हा क्रोध शांत होणार नाही. हे कधी ना कधी घडणार होतेच. श्री विष्णू ब्रह्मदेव, आता ती घटिका समीप आली आहे. ज्या महिषासुराच्या अपराधाचा घडा भरला आहे आणि त्याच्या अंतासाठी नियतीने ठरवलेले कार्य सिद्धीस न्यावे लागेल. दैत्यराज, आचार्य, हे काय केलेत? इतके उन्मत्त झालात की एका स्त्रीचा अवमान केलात. श्री ब्रह्मदेव यांच्याकडून एका स्त्रीकडून मृत्यू व्हावा असा वर प्राप्त केलात. आदरणीय शुक्राचार्य, आपण दैत्यांचे गुरु आहात. माझे अस्तित्व आपल्यामुळेच आहे. त्रैलोक्यात आपली सत्ता प्रस्थापित व्हावी म्हणून मी हा वर मागितला. परंतु यात स्त्रीचा अवमान झाला आहे तुमच्याकडून आणि तोच महत् अपराध घडला आहे तुमच्या हातून. मी जे तत्व दैत्य कुळाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे ते तुमच्या ध्यानी कधीच येणार नाही आणि हेच सत्य आहे. क्षमा असावी आचार्य, परंतु मला पूर्णतः ज्ञात आहे की दैत्यांचा उद्धार कसा करायचा ते. मी काही अयोग्य मागितले नाही, न माझे विचार चुकीचे आहेत. एक स्त्री, अबला नारी माझे काहीही करू शकत नाही. आपण निश्चिंत असावे. दैत्यराज, सावध हो. आता तर चिंता तुझीच वाढेल, कारण तुझ्या या वर्तनामुळे असे काही घडणार आहे की ज्याची कुणी कधीही कल्पनाही केली नसेल. तुझे पुण्य संचित असेल तर ठीक, अन्यथा 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 काय? ते घडू नये अशी प्रार्थना कर दैत्यराज. कारण तुझ्या या कृतीमुळे सृष्टीतील आदिशक्ती संतापेल आणि तुझ्या डोळ्यात मला दिसते आहे की तू आदिशक्तीला देखील हीन लेखतो आहेस. आता येणारा काळच तुझा न्याय ठरवेल. आचार्य, आपल्या अगाध ज्ञानाविषयी आम्हाला काही दुमत नाही, परंतु क्षमा असावी. आता आपण देखील बघाल, जे दैत्य कुळात कुणाला शक्य झाले नाही ते मी साध्य करून दाखवेन. मुनिवर, मुनिवर काय झाले? आपण देखील चिंतेत. अहो मुनिवर, आमची अवस्था पहा. यावर त्रिदेवांनीच काय तो उपाय सांगावा. नाही देवेंद्र, आता त्यांच्याशी बोलणे उचित ठरणार नाही. तिन्ही माता कोपल्या आहेत, अत्यंत क्रोधित झाल्या आहेत. प्रथम त्यांना शांत करावे लागेल. देवी, देवी, आपला क्रोध शांत करावा. माते, माते, आपण शांत व्हा. देवी, नियतीने महिषासुराच्या विनाशाची ठरवलेली घटिका समीप आली आहे. नियती? होय देवी. म्हणजे हे सारे घटनामागे एक प्रयोजन होते. होय देवी, समस्त स्त्री शक्तीचा सन्मान या
मी आदिशक्ती स्वरूप, मीच शैलपुत्री आणि ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, मीच कात्यायनी आणि कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री सुद्धा मीच. ज्या महिषासुराने स्त्रीची अवहेलना केली त्याच त्रागातून माझा जन्म झाला आहे असे म्हणूया. आता त्या दानवाला दंड दिल्याशिवाय मी राहणार नाही. देवी, श्री ब्रह्मदेवाने जे वरदान दिले त्यामागे हाच हेतू होता. श्री दुर्गा देवी यांनी अवतार घ्यावा यासाठी हे सारे घडले. हे देवी दुर्गा, आपणच आमची माता आहात. माता, आपल्या पुत्रांचे रक्षण करा. हे आदिशक्ती स्वरूपा. हा प्रखर प्रकाश कुठून आला आहे आणि माझ्या मनात ही कसली शंका उत्पन्न झाली आहे. दैत्यराज, 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 भूलोकी एके ठिकाणी सर्व देव जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी मोठं तेज प्रकटलंय. त्यातून एक स्त्री निर्माण झालेली आहे. स्त्री कोण आहे ती स्त्री? नाही माहित दैत्यराज. कुणी का असे ना, आता मला कसलीच चिंता नाही. आणि स्त्रीची तर नाहीच नाही. गुरुदेव देवांना काय करायचं ते, परंतु विजय माझाच होईल. दुर्गा, तुझ्या अवताराने सारे काही सुरळीत घडेल. स्त्रीच्या आंतरिक सामर्थ्याचे तू रूप आहेस. त्या दैत्याला त्याच्या कर्माचा दंड नक्कीच मिळेल. हे देवी दुर्गा, त्या दैत्याचा विनाश करून सर्व सृष्टीची त्याच्या अत्याचारापासून मुक्तता करावी. मी देखील त्याच क्षणाची वाट बघते आहे. आजवर त्याच्या अत्याचारामुळे स्त्रियांना जे काही कष्ट, क्लेश सहन करावे लागले आहेत त्याच त्रागातून माझा जन्म झाला आहे असे म्हणूया. आता त्या दानवाला दंड दिल्याशिवाय मी राहणार नाही. हे देवी, महिषासुराचा अंत करावा म्हणून मी माझ्या त्रिशूलाचे प्रतिरूप आपल्याला देतोय.
दैत्यराज 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 काय होतंय? काय होतंय? तुझा अंत आता समीप आला आहे. माऊली, स्त्रीवर हिंसा करणं, तिला छळणं हे तर वाईटच आहे, पण त्याच्याही पेक्षा एक वाईट गोष्ट आहे, ते म्हणजे तिला तुच्छ लेखणं, तिला सन्मान न देणं. खर तर स्त्रियांचा सन्मान करणारी आपली ही संस्कृती आहे, पण तरी सुद्धा माऊली, दुर्दैवानं अजूनही त्या स्त्रीला जुलूम सहन करावा लागतोय. माऊली, तू समर्थ होतीस, आहेस आणि याच्या पुढे राशीलही, पण जेव्हा जेव्हा स्त्रीवर अन्याय होईल तेव्हा तिच्यातली दुर्गा जागृत झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी.